शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी न्यूज स्टेटशी दिलखुलास गप्पा मारल्यात. पाहूयात. सध्या महाराष्ट्र शासनाने जे धोरण आणलंय त्या सरकारी शाळा ज्या आहेत त्यांचं कंपन्यांना चालवायला देणं असेल किंवा मग सरकारी नोकऱ्या ज्या असेल त्या कंत्राटी स्वरूपाने भरणं असेल, या संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे. सर, अनेक तरुणांचं स्वप्न असतं की सरकारी नोकरी लागली पाहिजे आणि त्या स्वप्नावरती कुठेतरी गदा आणण्याचं काम केलं जातं. या 2-3 गोष्टी आहेत. एकतर साधारणपणे कॉन्ट्रॅक्टवर आपण कधी काम देतो, काही तात्पुरतं काम असेल तर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धती अवलंबली पाहिजे. परंतु इथे शासनाने केवळ खर्च वाचवण्यासाठी म्हणा किंवा जी रेग्युलर काम आहे, समजा शिक्षक असेल, नायब तहसीलदार असेल, हे पूर्ण वेळ काम आहे ना. मग अशा पूर्ण वेळ कामावर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लोक नेमणं, आता शासन जरी किती आव्हानात असलं की आम्हाला तात्पुरते भरायचे आहेत, हे सगळं झूट आहे ना. खरं शासनाने पारदर्शी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी आपल्याकडे MPSC आहे आणि तर शासनाला ते म्हणतात की मध्येच कोणीतरी रिटायर होतं, मग आम्हाला अचानक तिथे शिक्षक नसतं शिकवायला. हे सगळं मला न पटणार आहे, कुणालाही न पटणार आहे. तुम्ही आधी पण त्या ठिकाणी निवड करू शकता लोकांची. त्यामुळे एकतर तो गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हणतात तसं तरुण वर्ग आहे तिथे, आपल्याला माहिती आहे की लोक MPSCची तयारी करतात, म्हणजे अगदी गरीब लोक असतात, स्वतःच्या म्हणजे कितका पैसा खर्च करतात, 2-2, 4-4 वर्ष तिकडे त्या ठिकाणी शहरात राहतात, तयारी करतात आणि हे सगळं केल्यानंतर जर त्यांना आता लक्षात येईल तेव्हा आपल्याला काही इथे पूर्ण वेळ काम मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, तर त्यांच्यामध्ये मोठं नैराश्य आहे. तेव्हा ते देखील अत्यंत चुकीचं आहे. तिसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आरक्षणाचं सुद्धा शासनाने एक प्रकारे, एकीकडे म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी की वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी आरक्षणाचं हे करून मुद्दा करून किती लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. विनाकारण एका समाजाचे दुसऱ्या समाजाविषयी गैरसमज निर्माण होत आहेत. म्हणजे राज्यकर्त्यांनी असं नाही केलं पाहिजे ना. तुम्ही लोकांच्या याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना आपण भरणार आहोत, ते कंत्राटी पद्धतीने भरणार, मग कुठंतरी गोपनीय पद्धत जी असते, गोपनीय कागदपत्र असतात काय, ती कुठंतरी लीक होऊ शकतात याच्यामुळे. त्याच्यात पहिले तर आमचं त्या भरतीला, कारण ह्या कंपन्यांतर्फे भरती होते आणि आपण पाहिलं असेल की या देशामध्ये ह्या कंपन्यांनी जी भरती केलेली आहे ती सुद्धा पारदर्शी नाही ना, ते मेरिटवर व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की अनेक ठिकाणी पूर्वी जिथं भरती झाली आरोग्य विभागामध्ये, अनेक कंपन्यांनी मध्येच त्या मुलांना पगार दिलेले नाही आहेत, त्यांच्यावर मोठे अन्याय झालेले, पगार सुद्धा दिलेले नाही आहेत आणि मध्येच त्यांचे त्या कंपन्या सांगतात की आम्हाला हे परवडत नाही, आता आम्ही हे करू. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शासन सुद्धा त्या कंपन्यांना जे पैसे वेळेवर द्यायला पाहिजे ते सुद्धा देत नाही. हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपण जसं म्हणता की जी एक इंटिग्रिटी असते किंवा त्याचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे मुलं असतील, त्यांच्यामध्ये ती बुद्धिमत्ता, ते कौशल्य पाहिजे. ती काय अशी काही चाळणी लावली जाणार नाही आहे. आणि खरं आहे की शासनाच्या आता तहसीलदार, नायब तहसीलदार हे अत्यंत महत्त्वाची पदं आहे ना. तिथे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या माणसांना लावलं तर आपण म्हणतो तसं शासनाची जी गोपनीयता आहे ती भंग पाहू शकते. आता जे शासनाने धोरण आणलंय की जवळजवळ 65,000 शाळा, मला वाटतं सरकारी शाळा ज्या आहेत त्या कंपन्यांना चालवण्याला देणार आहेत, याकडे कसं पाहता आपण? आता शासनाची अशी कल्पना आहे, कंपन्यांना देतात असं नाही. त्यामुळे कंपन्या आहेत, खाजगी सेवा संस्था आहेत. मला एक तर पहिली गोष्ट, या ठिकाणी आपण शिक्षण हक्क कायदा केला आहे आणि आपल्यापेक्षा सुद्धा अतिशय छोटे देश आहेत, गरीब देश आहेत, ते शिक्षण आणि आरोग्य लोकांना देतात. त्या मूळ मुद्दा हा आहे की शिक्षण देण्याची जबाबदारी ही शासनाचीच आहे आणि ती आता घटनात्मक झाली, कारण आता आपण शिक्षण हक्क कायदा केला आहे. आणि त्यामुळे शासनाने मुळात म्हणजे आर्थिक कारणासाठी शासन हे करत आहे ना. परत वेगवेगळ्या कंपन्या तिथे घेणार, ते कशा पद्धतीने शाळा चालवणार, त्यांचं काय असणार, याच्याबद्दल खूप मोठ्या शंका आहे. मग शासनाने याच्यामध्ये कुणाशी चर्चा केलेली नाही आहे, कुठल्याही पारदर्शी पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत नाही. तेव्हा सरकारी शाळांचं कंपनीकरण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. शासनाला काही शक्य नाही का? शासन एक, तुम्ही तुमचं एक प्रकारे अपयश मान्य करताय की तुम्ही आम्ही चांगलं क्वालिटी शिक्षण देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत शासनाकडे SCRT सारख्या संस्था आहेत, तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने. आपण पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये ज्या सरकारी शाळा आहेत, विशेषतः जिल्हा परिषद शाळा आहेत, त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला. आता जो नुकताच आलेला जो तुम्ही रिपोर्ट पहा शिक्षण खात्याचा, त्याच्यामध्ये उलट या शाळांनी खूप चांगलं काम केलं आहे. तर
तर शासनाचं हे सगळ्यामध्ये एक मोठा डाव आहे की काही करून पुढच्या काळामध्ये या शासकीय शाळा बंद करायच्या. आणि इव्हन आता जर आपण जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं की शासन एकीकडे काय म्हणतं की 6% खर्च केला पाहिजे, पण आम्ही 3%, आता तर शासन 3%, जेमतेम 3% देत आहे, त्याच्यापेक्षाही कमी देते, 2.5% देते बऱ्याच ठिकाणी. आणि महाराष्ट्र शासनाचा तर देशामध्ये सर्वात कमी खर्च आहे. आपण पहा, मध्यंतरी एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की महाराष्ट्र शासन हा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आणखी कमी खर्च करत आहे.